आता याच्यामध्ये जर एखादं सुरू करायचं आहे ओमॅट, तर त्यानं कोणकोणत्या ज्या टेस्ट्स आहेत त्या केल्या पाहिजेत आणि आपली बॉडी नक्की कुठे उभी आहे, आपले पॅरामीटर्स आपले काय आहेत, हे जर चेक करायचं असेल तर कोणकोणत्या टेस्ट ह्या आवर्जून केल्या पाहिजेत ओमॅट सुरू करण्यापूर्वी? आता काय होतं की ओमॅड सुरू करण्यासाठी मी तुम्हाला सांगेल, जर तुम्हाला जमलं तर त्याच्या स्क्रीनवर त्याचा एक फॉर्म्युला टाका. HOMA-IR नावाची एक टेस्ट आहे, HOMA HOMA-IR HOMA-IR नावाची एक टेस्ट आहे. ही HOMA-IR नावाची टेस्ट काय असते, ती इन्सुलिन फास्टिंग करते. म्हणजे आपण जे शुगर फास्टिंग करतो तसं इन्सुलिन फास्टिंग एक असतं. इन्सुलिन फास्टिंग जे आहे ते इन्सुलिन फास्टिंग आपण चेक करायचं रक्तामधून, आणि दुसरं जे चेक केलं जातं ती फास्टिंग शुगर तर सगळेच जण करतात. पण हे फक्त रक्ताची चाचणी आहे? रक्ताची चाचणी. रक्तामधून तुम्ही इन्सुलिन फास्टिंग द्यायचं. इन्सुलिन फास्टिंगचं थोडंसं आता काही कंपन्या आहेत स्वस्तात पण करतात, मला वाटतं 300-400 रुपये घेत असावेत. HOMA-IR म्हणजे इन्सुलिन फास्टिंग गुणिले फास्टिंग शुगर डिवाइड बाय 405 असा एक त्याचा कॉन्स्टंट आहे. बरं. तो जर इन्सुलिन फास्टिंगचा जर तुम्ही मेडिकलमध्ये विचारला तर त्याचं 2 ते 25 असा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे की इन्सुलिन फास्टिंग किती असो. पण हा जर रेशिओ जो आहे, हा रेशिओ 0.4 ते 1.5 जर आला त्याचा उत्तर, तर बऱ्यापैकी माणसाला आजार नसतात. आता माझ्याकडे काही पेशंट्स असे आहेत, मी परवा दिवशी तुम्हाला सांगितलं की एक IAS ऑफिसरचा मला फोन आला, त्यांना म्हटलं तुमचा मला रिपोर्ट पाठवा, मला इन्सुलिन फास्टिंग पाहिजे. हिज इन्सुलिन फास्टिंग वॉज 19 होतं. मग त्यांच्यामध्ये काय होतं, अशा केसमध्ये त्यांना शुगर नाही, BP नाही, काही नाही, त्यांना एक वेगळाच आजार होता. मग तो जो आजार आहे त्यांनी फास्टिंग केलं, कंट्रोल झाला. परंतु असे अनेक आजार आहेत की जे तुम्ही इन्सुलिन फास्टिंग जर केलं तर कंट्रोल होतात. म्हणजे इन्सुलिन HOMA-IR इज अ मोस्ट टेस्ट. मग त्याच्यानंतर तुमचं शुगर जर असेल तर तुमची HbA1c असते, बाकीची रेग्युलर शुगर असते, लिपिड प्रोफाईल असतं, तुमच्या थायरॉइडच्या काही टेस्ट असतात. तुम्हाला जर थायरॉइड असेल तर थायरॉइड असो हार्मोनल डिशेस आहे. ह्या कमीत कमी टेस्ट तुम्हाला ज्या तुमच्या डॉक्टरनी सांगितल्या असेल किंवा तुम्हाला डॉक्टर ज्या तुमच्या रेग्युलर टेस्ट सांगतोय त्या टेस्ट तुम्ही करा, आणि फास्टिंग करून त्याच्यामध्ये काय बदल आला एवढं सांगेल. आपण काय कुठल्या टेस्ट असं कोणाला स्पेसिफिक सांगत नाही, पण एक जनरल माहिती म्हणून आपण देतो आहोत. तुम्ही ते केलेच पाहिजे असं नाही, तुम्ही डॉक्टरांशी बोलूनच ते करायचं आहे. पण सरांनी काय केलं हा त्यांचा आपण अनुभव आपण ऐकून घेतो आहोत. तर ती HOMA-IR नावाची जी टेस्ट आहे, HOMA-IR मात्र बऱ्याच वेळा डॉक्टर रिकमेंड करत नाहीत, ती केली पाहिजे. HOMA-IRच्या बाबतीत आजकाल इंटरनेटवर जे विशेषतः फॉरेन युट्यूबर आहेत ते फार चांगले लिहितात, कारण तुम्ही आजकाल ओमॅडवर पण भरपूर लेक्चर आलेत, आजकाल लोक पाहतात. त्यामुळे युट्यूबवर सुद्धा फक्त इश्यू एकच आहे की थोडं इंग्लिशमध्ये असतं, पण काही चांगली लोक युट्यूबवर देतात. म्हणजे याच्यामध्ये जेसॉन फंग ज्याचं फास्टिंग अथॉरिटी म्हणून नाव घेतलं जातं, त्यांचे युट्यूब चॅनल आहे, चांगलं आहे. डॉक्टर स्टेनबर्ग आहे, त्यांचं आहे. कारण शेवटी मोटिवेशन करायला पाहिजे. मोटिवेशन झालं तर माणूस करतो काहीतरी. त्यामुळे टेस्टच्या बाबतीत तुम्हाला जो आजार असेल त्याची टेस्ट करा, फास्टिंग करा, आणि 8 दिवसांनीच किंवा 15 दिवसांनी तुम्ही चेक करून